2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। अंके गौडा आणि अर्मिदा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। लोकनाट्य कलाकार जे महाराष्ट्रामधले तमाशा कलावंत आहेत, ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार आहेत, त्या रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्याशिवाय अंके गौडा, अर्मिदा फर्नांडिस यांनाही त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। तर महाराष्ट्रातील अनेक नावे या पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात मोठं नाव रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कारांना आता सन्मानित केलं जाणार आहे। त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे, त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर आता महाराष्ट्रातली काही महत्त्वाची नावं समोर येत आहेत। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कारांना सन्मानित केलं जाणार आहे। अंके गौडा आणि अर्मिदा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारांना सन्मान होणार आहे। तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रामधले एक अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज कलावंत आहेत। विनोदी सोंगाड्या आणि लोकनाट्य तमाशा मंडळाचे प्रमुख आहेत। त्यांनी आपल्या अभिनयानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशा कला ही जिवंत ठेवलेली आहे, लोककलेला जिवंत ठेवलेलं आहे। एका अर्थानं लोककलेमधले सुपरस्टार अशी त्यांची ओळख आहे। तर त्याच रघुवीर खेडकरांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। स्वतः रघुवीर खेडकर सध्या आपल्या सोबत आहेत। रघुवीर खेडकरजी, तुमचं स्वागत आहे आणि तुमचं खूप अभिनंदन। तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झाला, तुमची पहिली प्रतिक्रिया? हो, माझ्या 7